निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। मीन मीन थांब मीन अरे पडशील। मीन 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 थांब। दमवलंच ना आम्हाला। आणि काय रे, कुठे चालला होतास? राज्याच्या बाहेर। बाहेर जाणार होतास तू का? तुला बघायचंय की बाहेर काय काय आहे। बाहेर जायचं नाही आणि माझी अनुमती असल्याशिवाय बाहेर जायचा विचारही करायचा नाही, समजलं? पिताश्री परंतु आम्ही माता पिता इथे असताना तुला तुला कुठे जायचंय बाहेर? तुम्ही चला माझ्यासोबत बाहेर। मीन, तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुला शिक्षा करेन। पिताश्री मैनावती, माझ्या मुलाला शिक्षा करायची नाही। बघितलं, तुम्हीच ना याला एवढं लाडून ठेवलंय। असू दे ग मीन। चला आता आपण आपल्या कक्षात जाऊ। तर दिस रात भी समजना। भानामती, काहीतरी कर बया, नाहीतर आपण इथंच मरून जाऊ। अगं भानामती, तू बोलत का नाहीस? कशा आहात तुम्ही दोघी? अगं माई, आमसनी कसं ठेवलं इथं, तू काय विचारतेस? मी तरी काय करू, मला काळजी वाटली म्हणून भेटायला आले तुम्हाला। माई, देवीसनी जाऊन सांग, पाहिजे तर आम्ही पाया पडून माफी मागतो। नाही, माफी नाही मागायची। हा चुकायचं तर अजिबात नाही। भानामती, मी तुझ्यासाठी काय करू ते सांग। काय बी करू नगस। एक दिवस माझा बी येईल, तेव्हा बघ तू। माई, वर काय चाललंय ते तरी सांग। देवीना मुलगा झालाय। मीननाथ नाव ठेवले त्याचं। मारून टाक त्याला। विचार कसला करतेस?
थांब लतिका, तुमचे स्त्री राज्यात स्वागत आहे. रोहिणी, मी ओळखते या सगळ्यांना, त्यामुळे त्यांना राज्यात प्रवेश द्यायला हवा. परंतु मला प्रत्येकीचे नाव समजले पाहिजे. देवींचा तसा आदेश आहे. तुम्हा सर्वांना वसंतोत्सवासाठी आमंत्रण आहे, परंतु देवींच्या आदेशाप्रमाणे तुमची ओळख पारखूनच तुम्हाला आत घेतले जाईल. बरं, एक एक या समोर. माझे नाव रागिणी. आज जा. माझे नाव रजनी. माझे नाव स्वरा. ये समोर ये. मी जेव्हा तुम्हाला निमंत्रण द्यायला आले होते तेव्हा ही स्त्री नव्हती तुमच्या सोबत. हो, नसेल, परंतु ती आमच्याच संगीत मंडळातील आहे. नाव काय तुझं? माझं नाव उमावती. ही स्त्री नक्कीच तुमच्या परिचयाची आहे ना? होय. जा. याला उत्सवाची कल्पना दिली की नाही? कसला उत्सव? हे बघ, आपल्या राज्यात वसंतोत्सव होणार आहे. प्रतिवर्षी या उत्सवात लहान थोर सगळे असतात, परंतु या वर्षी केवळ तरुण असणार आहेत. म्हणजे मीही असणार? नाही, तू राजवाड्यातच थांबायचे. पिताश्री बघा ना. मैनावती, अगं असू दे त्याला, पण काय फरक पडतो? नाही म्हटलं ना, लहान मुलांनी तिथे असू नये. बघितलं, हे असं असतं तुझ्या मातेचं. कोणाचं काहीही ऐकत नाही ती. अहो, हे काय? मम्मी, एकटा काय करू? माई आहेत ना, तू माईंसोबत थांबायचं. हे बघ, मी तुझ्या मातेची इच्छा आहे ना, तर थांब माई बरोबर. पिताश्री, आपण एकदा फिरायला जाऊया? हो, तुला आवडेल भ्रमण करायला माझ्या बरोबर? हो, पण तेव्हा माता नको. असे नाही चालणार. हा, आपण तिघे एकत्र असणार नेहमी. नाही, असं होणार नाही. तुम्ही काही म्हणालात का? नाही. आपल्याकडून उत्सवाची सगळी पूर्वतयारी झाली आहे. आता काय होईल ते होईल. जे व्हायचं ते होईल. म्हणजे कुठे काही उणीव राहिली असेल तर म्हणते आहे मी. एकच उडी होती.
ती म्हणजे सुरक्षा. आणि संगीत मंडळीमधील सगळ्या स्त्रियांना आपण स्वतः पारखून प्रवेश दिला आहे. हो, आणि त्यात कोणीही पुरुष नाही. ज्या वरात वसंतोत्सव होणार आहे तिथे आता आपण जाऊ शकतो ना? होय देवी. मी तू आता राजवाड्यातच थांबा. तुम्ही सगळे जाणार आणि मी इथे एकटा? अरे माई आहेत ना तुझ्यासोबत. माते तू थांब ना. मी जर थांबले तर तुझे पिताश्री एकटे जातील का? मैनावती, मला असे वाटते की मीनला आपण सोबत घेऊन जाऊया. नाही, नको. देवी, आपण निघालात तरी चालेल. मी त्यांची काळजी घेईन. माई, लक्ष असू दे त्यांच्यावर. इकडे तिकडे जाऊ नकोस. मी कशाला जाईन? आजकाल तू कारागृहाच्या दिशेने जाताना दिसतेस. हे खरं आहे का माई? नाही देवी, मी चुकून एकदा गेले होते. माई, मीन अथावर नीट लक्ष असू दे. त्याला काय हवं नको ते पहा. होय गुरुवर. निघूयात का? मी माई, काय झालं श्रीनाथ? मैनावती, मला एक वचन हवं आहे. वचन? कसले? आणि अचानक हे काय? या स्त्री राज्यामध्ये आज जे कोणी येतील त्यापैकी कोणालाही तू बाहेर जायला सांगणार नाही. मी का कोणाला जायला सांगेल? दुर्गा, संगीत मंडळी सोडून बाहेरचे कोणी आले आहे का? आपण दिलेल्या आदेशानुसार बाहेरून कोणीही पुरुष आलेला नाही. मग मी तुम्हाला वचन देते, वसंतोत्सवातून मी कोणालाही जायला सांगणार नाही. निघूयात आपण.
हे विश्वच आपले मानले आहे, तिथे कोणाशी शत्रुत्व कसले, देव असो वा दानव, सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहे. आदिकालापासून हेच तर समजावत आलो आहे. पण आसुरी स्वभावाला उपाय नाही. जिथे जिथे यज्ञ कर्म सुरू आहे, भगवंताचं चिंतन सुरू आहे, श्रीकृष्णांनी सुरू केलेल्या गौ परंपरेनुसार जिथे गायींचे पशुपक्ष्यांचे रक्षण केले जाते आहे, तिथे तिथे या आसुरी शक्तींचा उन्माद वाढला आहे. त्या विध्वंस करत आहे. शुभ कार्यात विघ्न नको म्हणून या दानवांना वेळोवेळी शासन करत आलो आहे. परंतु आता हे कार्य श्री आदिशक्तीलाही सोपवायला हवे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, यशं देहि मां देहि. श्री बगलामुखी देवी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. माते हे श्री बगला देवी माते, सर्व प्रकारची दुःखे दूर करणारी तू आदिशक्ती आहे. शत्रूचा पराभव व्हावा म्हणूनच सर्वत्र तुझी आराधना केली जाते. तू साक्षात महाविद्या आहे. हे बगलामुखी देवी, सर्वप्रथम श्री ब्रह्मदेवांनी तुझी आराधना केली. साक्षात भगवान श्री विष्णूंनीही तुझी भक्ती केली. तिरुमला या तीर्थक्षेत्रातील श्री व्यंकटेश्वराचीही तुझ्या नावाने आराधना केली गेली. माते, तुझी स्तुती करायला मला खरंच शब्द अपुरे पडत आहे. हे श्री दत्तात्रय, आपली काय इच्छा आहे? माते, मला खात्री आहे, शुभ कार्य हाती घेतले की अशुभ समोर येऊन उभे राहणार नाही. परंतु नाथ परंपरेचे कार्य आत्ता कुठे सुरू होत आहे. त्यामुळे सर्व नाथांना तू सहाय्यभूत व्हावेस माते. नाथ परंपरेला जो विरोध करेल, नाथांना किंवा नाथ भक्तांना जो शत्रुत्वाच्या भावनेने पाहिल, त्याला मी शत्रू समजून पराभूत करेन. एवढेच नाही तर नाथ परंपरेच्या कार्यात जो विघ्न आणेल, त्याला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. माते,